तुम्हाला माहिती आहे काय, जेव्हा पण आपण बटाट्याचा पराठा किंवा आलू पराठा करायला घेतो, तेव्हा आपण कुकरमध्ये डायरेक्ट बटाटे घालून उकडतो आणि त्यामुळे काय होते, बटाटे हे ते एक्स्ट्राचं पाणी शोषून घेतं आणि त्यामुळे आपले बटाट्याचे पराठे नेहमी फुटतात. त्यावेळी असं न करता आपण नेहमी चाळणीवरती बटाटे हे वाफवून घ्यायचे. त्यामुळे एक्स्ट्राचे पाणी अजिबात त्याच्यामध्ये जात नाही आणि बटाटे छान असे सुटसुटीत असे बटाटे वाफले जातात. त्यामुळे पराठे अजिबात फुटत नाही. तर इथं मी बटाटे वाफल्यानंतर ते किसून घेतले. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, मीठ, चवीनुसार हिंग घालून हे सगळं मिक्स करून घेतलं. याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं. यासाठी लागणारं पीठ आहे जे गव्हाचं, छान असं मळून घेतलं होतं. मऊसर मळायचं आणि तर जो आपण पुरणाची पोळी करतो तशा पद्धतीने हा गोळा भरायचा. पिठामध्ये बुडवून हाताने थोडासा प्रेस करायचा, दाबून घ्यायचा आणि इथं हलक्या हाताने छान असा लाटून घ्यायचा. इथं बघितलं तुम्ही, म्हणजे मी पलटतानासुद्धा त्यातलं सारण वगैरे अजिबात पडलं नव्हतं. जेव्हा आपण बटाटे वाफवून घेतो त्यावेळी पराठे खूप छान होतात, सॉफ्ट होतात आणि अजिबात फुटत वगैरे नाही. तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने पराठा करून बघा. तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडने पराठे भाजून घ्यायचे. आजची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा.